उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामुळे त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच्या रविवारच्या संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम आहे। राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। या चहापानाच्या कार्यक्रमात विरोधक सहभागी होतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। पहिलीपासून त्रिभाषा शिकवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याचे तीव्र पडसाद उमटू शकतात। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण आदी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिळवत पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध केला आहे। पण सरकार हिंदीच्या सक्तीवर ठाम आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात सभागृह आणि सभागृहाबाहेर संघर्ष करण्याची जोरदार तयारी विरोधी पक्षांनी केलेली आहे। यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरण्याची शक्यता आहे। अजून एक महत्त्वाची बातमी, अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीकरता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, सचिन अहिर, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत। या बैठकीमध्ये अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे। अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडी बैठक घेते आहे। अजून हे समोर आलेलं नाही की चहापानाच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडी जाणार आहे की नाही, विरोधक जाणार आहेत की नाही। पण आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, महाविकास आघाडीची ही बैठक, उद्या अधिवेशन सुरू होतंय, त्या आधीची ही बैठक किती महत्त्वाची, काय विषय? उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि या अधिवेशनाच्या पूर्वी म्हणजे आजच्या दिवशी आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जे आहे, घटक पक्ष, त्यांचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहे। विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या बैठकीसाठी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार हे सुद्धा पोहोचलेले आहेत। त्यापूर्वी सतेज पाटील आलेले होते, जितेंद्र आव्हाड, त्यानंतर सचिन अहिर हे मान्यवर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। जसे यापूर्वी तू सांगितलंस की आत्ता सध्या राज्यामध्ये त्रिभाषा सूत्री हा मुद्दा जो आहे तो अत्यंत गाजलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर साहजिक आहे की आजच्या या विरोधकांच्या बैठकीमध्ये सुद्धा या मुद्द्यावर चर्चा केली जाईल। सुरुवातीला मनसेनं हा जरी विषय घेतला असला आणि मनसेचा एकही आमदार हा विधान भवनामध्ये नसला तरीही आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुद्धा मनसेच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय आणि स्वतःच्या वतीनं सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती सुरू केलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा मोठा पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सुद्धा या मुद्द्यावर येत्या काळात अगदी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळेल। तुर्तास चहापाण्यावर बहिष्कार टाकायचा आहे अथवा नाही टाकायचं आहे हे अजून या बैठकीमध्ये ठरेल। साधारणतः 1 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं जाईल की नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर येत्या कालावधीमध्ये अधिवेशन जे आहे ते गाजणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की त्रिभाषा सूत्र हा मुद्दा जरी आत्ता आला असला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, लाडक्या बहिणींची संख्या जी कमी होती आहे तो मुद्दासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा या अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला जाईल। त्या व्यतिरिक्तचे अनेक काही महत्त्वपूर्ण मुद्दे दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित झालेले आपल्याला बघायला मिळाले, त्याची सुद्धा आठवण या निमित्तानं आजच्या या होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये करून दिली जाईल। नक्की प्रणाली, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल। आता पुढची बातमी ती म्हणजे महत्त्वाचा विषय आहे। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे बैठक घेत आहेत। अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक त्यांनी बोलावलेली आहे। 12 वाजता ही बैठक आहे। मुंबईतल्या आंदोलनाच्या महानियोजनाकरता या बैठकीत चर्चा होईल असं कळतंय। बैठकीकरता गोदापट्ट्यातल्या 123 गावांमधून राज्यभरातून मराठा बांधव सहभागी झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम अंतरवाली सराटीमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, 12 वाजता बैठक सुरू होणार होती, सुरू झालेली आहे का? सगळा जनसमुदाय ज्यांना बोलावलं गेलं होतं ते सगळे आलेले आहेत का या बैठकीकरता?
बघा सुवर्ण काही वेळातच जे आहे बैठकीला सुरुवात होईल. आपण बघतोय मनोज जरांगे पाटील इथं आलेले आहेत आणि ते थोड्या वेळातच जमलेल्या मराठा बांधवांना या ठिकाणी हे करतील. आणि एकंदरीतच आपण बघतो पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली. अख्ख्या राज्यभरातून समन्वयक असतील किंवा मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे समर्थक असतील किंवा मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे. आंतरवाली सराटीमध्ये जी जागा नियोजित होती त्यापेक्षा कितीतरी पटीने लोक या ठिकाणी आलेले आहेत. लोकांची भावना आहे मनोज जरांगे पाटील आज काय बोलतील, मनोज जरांगे पाटील आपली काय रणनीती जाहीर करतील याबद्दल मोठी उत्सुकता आहे. आणि विशेष करून तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे. महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. जो काय बीड रोड आहे तो बीड बऱ्यापैकी ट्रॅफिकने बंद झालेला आहे. बरेच लोक अजून यायचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील 12ला बैठक सुरू करणार होते, मात्र आता काही लोक आणखी ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत बाहेर. त्याच्यामुळे ते आणखी थोडा वेळ घेऊ शकतात कारण सगळे लोक आल्याशिवाय या ठिकाणी बैठक सुरू होणार नाही त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता सगळी लोक गावात कशी येतील याबद्दलची एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील आज आपली काय भूमिका मांडतील, कारण काय की मुंबईला 29 ऑगस्टला जायचा मोर्चा घेऊन घोषणा केलेली आहे. त्याच्या महानियोजनाची बैठक आहे या ठिकाणी. आणि मनोज जरांगे पाटील या मोर्चाबद्दलची सगळी रणनीती या ठिकाणी लोकांशी शेअर करतील किंवा लोकांचा सुद्धा ते काही विचार या ठिकाणी मांडतील. एक संवाद आहे, संवादातून आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय घोषणा करतात हे पाहावं लागेल. मात्र ज्या दिवशी 29 ऑगस्टच्या मोर्चाची त्यांनी घोषणा केली होती त्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं की 30 जूनपर्यंत सरकारने संपर्क करावा, आपण संवाद साधायला तयार आहोत. नक्की नक्की. सिद्धार्थ, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल.